महाराष्ट्रात वर्ष 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेकायदेशीररित्या जे 3 लाख जन्म प्रमाणपत्र दिले गेले होते ते रद्द केले। आता एक नवीन घोटाळा समोर आला आहे। नावात सुधारणा, स्पेलिंग मिस्टेक असं म्हणून महाराष्ट्रात अनेक महापालिकेतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे। या घोटाळा मुंबई महापालिकेत सगळ्यात पहिलं लक्षात आला। मुंबई महापालिकेने असे 87,364 सुधारता नावाने जन्म प्रमाणपत्र दिले। त्यासाठी मुख्यमंत्रीजीने SIT बनवली। आतापर्यंत त्यातला 21,000 बेनामी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे बाहेर आले आहे। चौकशी सुरू आहे। गेल्या 10 दिवसात मी महाराष्ट्रात 14 महापालिकेत गेलो। सगळ्या ठिकाणी आता कुठे SIT, कुठे इंटरनल टीम बसवण्यात येत आहे। अमरावतीमध्ये जे केंद्र सरकारचं नवीन पोर्टल आहे, त्यात अमरावती महापालिकेने वर्ष 2025 मध्ये 32,140 जन्म प्रमाणपत्र आणि वर्ष 2024 मध्ये 5,693 म्हणजे दोन्ही मिळून 40,000हून अधिक जन्म प्रमाणपत्राच्या नोंदी घेतल्या। त्यात किमान 25,000 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या सुधारणा करून वेगळं जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे। आज चर्चा मीटिंग झाली। जे महाराष्ट्राचे रजिस्ट्रार आहेत, जन्म निबंधक, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, DHO, आणि 15 दिवसात अमरावती महापालिकेचे अधिकारी या सगळ्याची हे जे 35,140 आणि 5,693 हे प्रत्येक दिलेले जन्म प्रमाणपत्र, त्यासाठी काय सुधारणा केली हे चेक करणार आणि त्या पद्धतीने त्यावर निर्णय घेणार। आणि कोणते संविधानिक पद नसताना सुद्धा किरीट सोमय्या महानगरपालिकेत येऊन बैठक का घेतात? आणि ही बैठक कोणाच्या आदेशाने लावण्यात आली होती? आचारसंहिता असताना जन्म प्रमाणपत्र घोटाळा हा अमरावतीमध्ये मी फेब्रुवारी 2025 मध्ये तक्रार दिली। तर जी तक्रार दिली आहे त्याचा नंतर तक्रार, त्यानंतर चौकशी, त्यानंतर ऍक्शन आणि कुठलाही फ्रॉड, फोर्जरी, चीटिंग त्याची चौकशी, तक्रार, पाठपुरावाला आचारसंहिता लागू पडत नाही। दुसरी गोष्ट की आता आहे की अमरावतीमध्ये जे बाहेर आलं आहे ते भयानक बाहेर आलं। 4,800 जन्म प्रमाणपत्र विलंबित मी बोलतोय, हे अर्ज आले होते, ते सगळे 4,800 रद्द झाले। आता अमरावती हे कदाचित मी सांगतोय, पण कदाचित आतापर्यंतची जी माहिती 2025 मध्ये CRS पोर्टलवर करेक्शन 35,000 या हायएस्ट आहे इन महाराष्ट्र। मुंबई शहरात 19,000 आहे। तर त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष घालणं आवश्यक आहे। आता मी हिंदीत ही गोष्ट खरी आहे की प्रशासनाचा फेलियर आहे की याच्या मागे षडयंत्र आहे। त्याची चौकशी करण्यासाठी मुंबई शहरात जे 87,000 दिले गेले त्यासाठी जॉईंट कमिशनर ऑफ पोलीसच्या अध्यक्षतेखाली SIT बसवण्यात आली आहे। त्या SITचा जो पहिलं ऑब्झर्वेशन, निरीक्षण असं आलं की सुमारे 25,000 सर्टिफिकेट त्यातले असे दिले गेले की त्याच्या संबंधात महापालिकेच्या खालच्या अधिकाऱ्यांकडे काही कागदपत्रच नाही आहे। तर आपल्याला तुम्ही जे सांगतायत
निश्चितपणे हे षडयंत्र आहे की काय, आणि हे घडलंय त्यात जे अधिकारी आणि कर्मचारी, मी मुंबईची तपास जरा गेले काही महिने सुरू आहेत, तर आतापर्यंत 3 त्याला काय म्हणतो आपण आरोग्य अधिकारी आणि 3 कर्मचारींना निलंबित करण्यात आले, गुन्हाही दाखल करण्यात आले. तुम्ही आता असं म्हणता आहात की गेल्या काही 20-25 वर्ष आधीचे दाखले, अरे थांबा रे दादा, 20-25 वर्ष आधीचे ज्या लोकांचे जन्म आहे ते आता नावात सुधारणा करत आहेत, त्याचं कारण काय असं तुम्ही म्हणता आहात. परंतु आता हल्ली अशी परिस्थिती आहे की आधार कार्ड असो, पासपोर्ट सर्वांसाठी जन्मदाखले बंधनकारक केलेले आहेत, त्यामुळे ही अनेकांची ही गर्दी वाढलेली आहे. मग ते सर्व दाखले बोगस आहे असं कसं म्हणता येईल? आता आपण ज्या घोटाळ्याची चर्चा करतोय त्या व्यक्तीकडे जन्म प्रमाणपत्र आहे असं हे म्हणतात. मुद्दा लक्षात आलं का? त्याच्याकडे नाही आहे असं नाही आहे. तो म्हणजे हे जे सुधारता नावाने दिले गेले म्हणजे आहे ते जन्म किरीट आहे, त्याला कीर्ती करून दिलं. काय करेक्शन केलं हे आता शोधायचं आहे. तर मुद्दा असा आहे की कायद्यात किंवा प्रॅक्टिकल मध्ये एक माणूस 59 वर्षाचा झाला, मात्र त्याला आता नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल करून चालणार कसं? आधार कार्ड हे दर 5 वर्षांना अपडेट केलं जातं, पासपोर्टसाठी आवश्यकता पडत आहे ना. अरे बाबा, जन्म प्रमाणपत्र जन्मला त्यावेळी जे नाव होतं तेच राहणार ना, त्यात कसं बदल करता येणार?